सणाचं महत्त्व काय आहे? हे बघ बाळा, आपण सण साजरे करतो, प्रत्येक सण साजरे करतो. आज गणपती साजरा करायला लागलोय नाही काय, मग त्या गणपतीला जे साहित्य लागतं ते आपल्या परसातही असू शकतं. पण तुम्ही काय करताय, ध्रुवा बाजारातनं आणल्या, मोदक बाजारातनं आणल्या, फुलं बाजारातनं आणली, मकर बाजारातनं आणलं. त्यामुळे काय होतंय, मकर कसं बनवायचं, त्याला काय साहित्य लागतंय, कोणत्या वस्तू लागतात ते आपल्याला समजत नाही. रेडीमेड मिळतंय, आणून ठेवतो, पूजा करतोय. आणि ही परंपरा कायम चालू आहे नाही. या परंपरेचा अर्थ समजून घेऊन आपण काय करायला पाहिजे, हे सण साजरे करायला पाहिजे. उगीच करतो म्हणून नाही करायचं. त्या धुवापासून त्याचा म्हणजे गणपतीला कसं हे केलेलं आहे त्या पद्धती समजायला पाहिजे. आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. हे घरातले वापरले तरच समजणार, नाही तर कसे समजणार नाही का. सोनल, हो. त्या गिलासला सांग ताटामध्ये पहिल्यांदा हळदीची पानं घाल आणि मग मोदक मांडून ठेवून सांग. सांगते. अहो, ऐकलं का? मोदकाच्या खाली म्हणे हळदीची पानं घाला. हळदीची घाला, केळीची घाला, नाहीतर पंचुड्याची घाला, पाहिजे ते घाला. परवा आणली होती मी केळीची पानं, हळदीची पानं. ती कुठे ठेवली? जातात कुठं, असतील फ्रीज मध्येच. या. कसं आहे बघा, सण म्हटली की थोडी कामं येणारच. त्यात आमच्या आईचं कसं असतंय, सगळ्या गोष्टी घरच्या घरी तयार झाल्या पाहिजेत. पण मिसेसला ते सगळं जमत नाही. तिचं कामाचा लोड, तिला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे ती बाहेरच्या गोष्टींना जास्ती हे देते. आणि या दोघांच्या ह्याच्यात मी खूप अडकलो जातो. त्याच्यामुळे मीच त्यांना कधी कधी मदत करतो, मोदक बनवायला, हार बनवायला. लगा 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 लगा. फेक फेक. ठेवूया नको रे बाबा. का कारण माहित आहे, तू आता शाळेला जातेस आहे की नाही. मग शाळेला गेल्यानंतर तिथं तू राहू शकतेस काय? नाही. मग तसं गणपती पण राहू शकत नाही. दुसऱ्याच्या घरात किती दिवस राहणार आहे की नाही. मग तोही काय करतोय, आपल्या घरच्या लोकांची आठवण येते, त्याचे मित्र मैत्रिणी त्याला आठवण करतात. मग त्याला जावंच वाटतंय आपल्या घरी. मग त्याला बाप ठेवून घ्यायचं नसते, त्यालाही आपल्या घरी पोचवायचं असते. म्हणून आपण ठेवून घ्यायचं नसतंय त्याला, कळलं. बस आता सोहमला बोलून घ्या, आरती करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी निर्विघ्ने कृपाजयाची. सर्वांगी सुंदर भुजेंद्राची कंठीधरे मानवतापनाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची मोठी कुंकुम केशरा. हिरे मुकुट शोभतो बरा. इंदुती नपुरे चरणी घालूया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर पैंबर वंदना. सरळ सोंड वक्र सुंदर श्रीनयना. दास रामाचा वाटपा हे करुणा. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. शिवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा रहासि हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा रहासि हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पूजा केल्याने काय होते, मनाचे समाधान होते। म्हणजे माणसाला काय होते, या दुःखातनं बाहेर आल्याचं एक समाधान वाटते की आपण पूजा केली, देव काहीतरी आपल्याला करणार, मदत करणार असं वाटतंय आपल्याला। मग पूजा नाही केली तर त्याचं काहीच महत्त्व कळत नाही। त्यासाठी आपण पूजा केली पाहिजे मनाच्या समाधानासाठी। मंगल मूर्ती मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया। गणपतीची जशी पूजा करतो तशी आपण घरात आलेल्या पाहुण्यांची पण सत्कार केला, म्हणजे त्याचाही मान सन्मान केला पाहिजे। त्यालाही या बसा म्हणायला पाहिजे, कावेल द्यायला पाहिजे, हातपाय पुसायला, त्यालाही गोड काहीतरी खायला दिलं पाहिजे, तरच तो पाहुणा आलेला पाहुणा समाधीने जातो, नाही काय? नाहीतर याच्या घरात गेलं आपल्याला काय मिळालं नाही असं बोलणं येतंय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಂಡಳಿಯ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಇದೀಗ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಸತ್ಕಾರ ನೆರವೇರ್ತಾ ಇದೆ। ಕನ್ನಡದ ಅಭಿಮಾನದ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ आईना कसं आहे ना, जास्त धावपळ चालणं त्यांना होत नाही, त्यांची दमछाक होते। आणि संस्कृती पण कशी आहे, सोबत नेलं की मग तिकडं पळणार तिकडं पळणार असं म्हणून आम्ही काय केलं, आई आणि संस्कृतीला एका ठिकाणी बसवलं आणि मला ह्यांच्यासोबतच जायचं होतं की ह्यांच्यावर मला लक्ष ठेवायचं आहे आणि म्हणून मी ह्यांच्यासोबत निघाले।
असं वाटलं पण नव्हतं की आई तिला शोधेल म्हणून, तिच्याकडून असं होईल म्हणून. कारण की एकतर ती थकलेली, दमलेली, पाय पण दुखत होते, तरी तिनं जीवाचं रान करून तिला शोधून काढली. सापडल्यानंतर आम्ही सगळे व्यवस्थित आणि शेवटी घरी आलो. त्यानंतर आम्हा सगळ्यांना असं जाणवलं की आम्ही सगळ्यांसाठी एकमेकांसाठी आहे, कुणाची चूक नाही, काही नाही. त्यानंतर आपल्या घरात सगळं व्यवस्थित चाललं आहे. या दोघांची कटकट भांडणं पण कमी झालेत, दोघी एकमेकांना बरोबर मिळून मिसळून राहिलेत. आणि त्यानंतर माझ्यात पण खूप बदल झाले. तेवढ्यात देवाला नमस्कार करेवर खाली पाय खाली दिसली, म्हणून मग जरा समाधान वाटलं मला. नाही तर माझे काय हे नव्हतं. असू दे तर सापडले नाही, होईल सगळं ठीक होईल. चूक आम्ही सोडून जायचं नको. काय होत नाही. मूर्तीच्या खालच्या सगळे बाजूला सरका. कॅम्प ट्रॉली मागे घ्या, कॅम्प ट्रॉली मागे घ्या. क्रेन पुढे जायला पाहिजे. ट्रॉली मागे घ्या, ट्रॉली मागे घ्या. आमची संस्कृती बघा असं एका जागेला थांबत नाही, शांत अजिबात बसत नाही. इकडं पळ तिकडं पळ. आणि जेव्हा ती हरवली ना की मनात असे वेगवेगळे विचार येऊन गेले की जसं आम्ही आजकाल बातम्यांमध्ये बघतो, पेपरमध्ये वाचतो, खूप विचार असं माझ्या मनामध्ये येऊन गेले. आणि म्हटलं तर चूक सगळ्यांचीच आहे आणि म्हटलं तर कुणाचीच नाही आहे. शेवटी काय आमच्या सासूबाई धीट आणि त्यांनी कसं बसं करून काय तर करून शेवटी आमच्या संस्कृतीला शोधून काढलं आणि आमची संस्कृती सापडली. आणि आम्ही तिघांनी मिळून गणपतीला इतके नवस बोललेत ते आमचं आम्हालाच ठाऊक. आणि म्हणून आम्ही पुढच्या वर्षीपासून गणपती असं जोरात साजरा करणार आहे. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे व्यागज्ञे तोषावे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतास परस्परे जडो, भूतास परस्परे जडो, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणिजात, प्राण